केलास? मला चांगलं नाही दिसलं याचं. हा. मला नाही दिसलं चांगलं याचं. हा. मला चांगलं नाही दिसलं याचं. म्हणून वजन टाकलं. आता नाही टाकणार पण मी. विद्या शिकायची असते कशासाठी? जन कल्याणासाठी काय कशासाठी शिकायची असते? मला चुकी झाली. बापरे बाप. आता नाही करणार मी यायला. मी लय त्रास दिला यायला. ते पण लय त्रास दिला मी. तुमच्याकडे येऊ नाही म्हणून मी लय प्रयत्न केले मी. इतके प्रयत्न केले की मी सगळं करून पाहिलं पण काही नाही जमलं. काहीच नाही करता आलं मला. त्याला मी घरून येऊच देणार नव्हतो. मी तुमच्याकडे बिलकुल येऊ देणार नव्हतो. नाही त्याला मी घरातच बंद करून टाकणार होतो. नाही मी काहीच करू देणार नव्हतं त्याला. मारून टाकायचं होतं त्याला. मारून टाकणार होतो मी. मला बिलकुल चांगलं दिसत नव्हतं. बिलकुल नाही बिलकुल मला बिलकुल चांगलं दिसत नव्हतं त्याचं काहीच नाही. आता तुम्ही मला माफ करा फक्त. वजन टाकलं मीच टाकलं वजन. सगळं काढून घेणार, परत घेणार. अरे मला नाही काढता येत बाबा ते वजन नाही काढता येत मला. अरे बाप रे बाप. आता कसं वाटायला लागलं ते उलट तुझ्यावर व्हायला लागलंय तर? अरे बाप रे चक्कर चाललं चक्कर चालली. मग एवढ्या वर्ष पोरग कसं झेललं असेल? अरे बाप रे अरे लय गलती झाली बाबा. लय गलती केली मी. मला बिलकुल चांगलं दिसत नव्हतं. मला यार पुढे जाऊ द्यायचं नव्हतं कशातच. नाही अरे बापरे. इथून पुढं करणार नाहीस ना? नाही मी नाही करणार आता. मला 2 पोरी आहे बाबा. 2 पोरी आहे मला आता. बापरे. बस सरळ बस, मांडी घालून बस माझ्या समोर आता. अरे बाप रे बाप. अरे लय आग लागली रे बाबा. अरे पूर्ण जगडून टाकलं होतं मी. नाव काय सांग तुझं? नाव सांग ना. का? थोडं करून देतो मी. नाव सांग तुला वाटोळं करू. सगळं उलट तुझ्यावर करणार म्हणून. अरे बापा तिकडे काही करा. नाव नका सांगू माझं. नाव नका सांगू. अच्छा काय वाले? अरे बाप रे आणलं रे बाबा. शेवटी आणलंच तुम्ही इथं नाही का? तुम्ही आणलं. मी थांबवलं होतं. मी यायला बांधून टाकलं होतं. घराच्या बाहेर हे पडले नाही पाहिजे. याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला पाहिजे. याच्या मालकाचे भांडणे पण झाले पाहिजे. चट करून पाहिलं काही नाही झालं. शेवटी तुम्ही म्हणून आणलं. काय करणार बाबा, माझ्या आजोबानं मला जनकल्याणची करण्याचे वचन घेऊन गेले बाबा. काय करायचं, इलाज नाही माझ्याकडं. बाबा आता वाटोळ आहे माझं. आता काय करणार बाबा. आता तर वाटोळ होणार आहे माझं. आता दुसऱ्याच्या तोंडाला काळी किंवा लावायला गेला तर तुझं हात पण काळं होणार की रे बाळ. बापरे आता मला तुम्ही काय
काढून टाकणार आणि काय अरे करणार? बापरे बाप, अरे नको रे, अरे नको नको नको. कारण जनकल्याणासाठी करावं लागणार बाळ, तुझा बली घ्यावा लागणार मला. हो बाबा, अरे जाऊ नका मला, जाऊ नका. नाहीतर तू आणि कोणाचं जर आयुष्य बर्बाद करत राहणार, वाट लावत राहणार. लई आग आहे. पूर्ण घर घरदान वाट लावून आज माझ्याकडे माफी मागतोस, कसं वाटतंय तुला? अरे मला ते लाज वाटते, लाज वाटते, लाज. काय लाज? अरे लाज ये. अरे मी लाज बिचाट विकून खाली रे. बिचाट काही नाही ठेवली मी आता. माझं नाव आहे भास्कर. हा भास्कर आहे, भास्कर नावाचा माणूस आहे मी. अरे भास्कर आहे, भास्कर नाव आहे माझं. भास्कर. हा भास्कर नाव आहे माझं. अरे बाप रे बाप रे बाप रे भाई, भास्कर नावाचा आहे, भास्कर. हा आता सांगितलं ना, भास्कर नाव आहे. अरे बाप रे, खरं सांगतोय काही नाव? माझं नाव आहे भास्कर. मी आहे, अरे बापरे, मी आहे जालना जिल्ह्यातला जाफराबाद मधला आहे मी. भास्कर आहे माझं, भास्कर देशपांडे आहे मी, देशपांडे. ओके. भास्कर लक्ष्मणराव देशपांडे. जालना जिल्हा जाफराबाद माझं गाव आहे. मला 2 पोरी आहे. माझ्याकडे डाकिरूचे बुद्ध आहे. हा आता बोला तुम्ही, चला बोला, बराबर बोललो नाही, चला बोला, सांगा मला. हा अरे बाप रे बाप, भास्करराव काय करायचं तुमचं? जाळून टाका, आता जाळून टाका मला, आता टाका जाळून. काही नका ठेवू. केलं उघडं, आता तुम्ही तो उघडं केलं. झालं वाटलं, आता काय आता वाटलं. विद्या तर राहिली नाही माझी. कुठे गेली डाकिनी, कुठे गेली तुझी? गेली डाकिनी, पण डाकी तर नाही राहिली. अच्छा विद्याच नाही राहिली हो, तुम्हाला काय सांगा. अरे मी थोडाफार खेळ खेळत होतो. विद्यार्थी नव्हते माझ्याकडे, थोडाफार खेळ खेळत. अरे परेशान करत होतो, इथे त्याचे घरदार बरबाद करत होतो, धंदे पाणी कमी करत होतो. मला त्याचं कोणाचं चांगलं दिसतच नव्हतं. घरदार बंद करून टाकत होतो मी. मला भेटलं नाही, तुम्ही कोणाला पण भेटू देणार नाही अशी माझी इच्छा होती. म्हणून मी सगळं करत होतो. मला काही नाही, मला लोकांचं वाटवणूक करायचं होतं. पण आज माझं वाटलं लागलं इथं येऊन म्हटलं पापाचा आता गेलो. अरे ह्या मादर चोदानं, अरे या साल्यानं शोधलंच तुम्हाला, शोधलंच तुम्हाला. बापरे, अरे बापरे बाप, अरे बापरे बाप. आता काही सुटका नाही. बांधल्या गेलो बाबा, बांधले गेलो. आता नाही सुटका. कसं भस्म करू आता? जगून तर काय उपयोग आहे तुझा? विद्या तर काढून घेतली मी तुझी. अरे काहीच नव्हतं माझ्याकडे, सगळं गेलं पहिले
पहिलेच गेलं तर सगळं वाटोळं पहिलेच करून ठेवलं होतं लोकांनी. माझं वाटोळं पहिलेच झालं होतं माझं. आणि मी लोकांचं वाटोळं करायला लागलो होतं म्हणूनच मी लोकांचं वाटोळं करायला लागलो. विद्या गेली मग मी म्हणलं आता माझी तर गेली, पण मी आता लोकांची कशाला मी त्यांचं वाटोळं करतो. अजून वाटोळं केलं मी. आणि याचं तुम्हाला बदल दिसत याला तर मी ना याला तात्रा मंत्रात जाऊ देणार होतो ना, याच्या शिक्षणात जाऊ देणार होतो. पण या माझं थोडं त्या तुमच्याकडून काढलं आणि माझं सगळं अवघडच करून टाकलं बघा. छान आणला बा, त्याच्या गुरुन आणले. अरे बाप रे, अरे कोण आहे रे याचा गुरु? गुरु कोण आहे याचा? मला तर काही समजत नव्हतं बाबा याच्या घरात काय काय लावत होता, काय काय टाकत होता, मला काही समजत नव्हतं बाबा. याचं तर काय काय समजत नव्हतं. आपला तर कुठून फुकत होता काय माहिती बाबा, फुकत होता यो पट्टा. श्याम देसाईच्या नावानं इथपर्यंत आलाय. अरे बाप रे, अरे मी जर प्रयत्न केले बाबा थांबवायचे, वजन टाकले, डोके फिरवले, अरे बुद्ध्या फिरवल्या मी. ज्या व्यक्तीला फक्त श्याम देसाई गुरुजी त्यावर विश्वास राहिला ना, ते नाव कापी आहे का तुझ्यासारख्या तांत्रिक लोकांचा ध्यान वाजवा. अरे मी एवढे प्रयत्न केले थांबवायचे, पण नाही. एका दिवसात त्या गाठलं, एका दिवसातच आणलं. अरे बाप रे, मी तर तिकडंच ते उलट करणार होतो याला. मी एका दिवसात आणलं बाबा. मान्य पडत तुम्हाला बाबा. हे आहे बघ. गेले 20 वर्ष झालं तंत्रीच्या दुनियामध्ये आहे बाळ. खरं तुझ्यासारखं वाईट कोणाचं केलं नाही, फक्त चांगलं केलं लोकांचं. पण चांगलं जर करता नाही आलं तरी गप बसलो. 17-18 वर्ष गप बसलो. मी मान्य करतो मी चुकलो बाबा. मी चुकलो, मला मान्य आहे मी चुकलो. जर आपण जगाचं कल्याण करू शकत नाही तर त्याला बर्बाद करण्याचा पण आपल्याला तांत्रिक लोकांना अधिकार नसतो, माहीत आहे ना? नाही, माझं बर्बाद केलं, माझं लोकांना तुझ्या चुकीमुळं तुझं बर्बाद झालं. त्याचा बदला तू सर्व ज्यांना काही माहीत नसलेल्या लोकांच्याकडनं जर काढून घ्यायला लागला तर त्याचं कसं उपयोग? फक्त मनाच्या समाधानासाठी. मी पण बर्बाद केले, बरेच झाले बर्बाद केले मी पण. मी बर्बाद ते सगळं अनुभवून घासून किडक पडून मरून जाणार आता. अशी मुक्ती नाही भेटणार बाळा. अरे ते काय जे तू लोकांच्यासाठी केलास ते तुला स्वतःचं भोग स्वतः भोगावं लागणार. मान्य आहे मला, मान्य आहे. अरे लई वजन टाकलं, लई वजन टाकलं. वजन आता माझ्या अंगावर फिरलंय म्हणतो उलट वजन फिरलंय. आता पाय जखडले, चक्रा यायला लागल्या मला. अरे कालपासून माझं डोकं गर फिरू राहिलं, गर तसं फिरवायला चाललो होतो मी यायचं, तसं माझंच फिरू राहिलं. अरे बाप रे, सर्व तुझं शरीर कसं बांधतो बघा, सर्व शरीर बांधून असंच टाकतो. अरे नको बाबा. आम ह्रीम ह्रीम ह्रीम. अरे नको. अरे बाप रे. आम ह्रीम ह्रीम विष्णू महेश्वर ग्रहवंदना, इंद्र ग्रहवंदना, नवग्रह ग्रहवंदना, अग्नि ग्रहवंदना, ईशान ग्रहवंदना, वायू ग्रहवंदना, मरुत ग्रहवंदना, कुबेर ग्रहवंदना, जीव ग्रहवंदना, स्थळ ग्रहवंदना, नीर ग्रहवंदना, अंतरिक्ष ग्रहवंदना, आकाश ग्रहवंदना, सूर्य ग्रहवंदना, चंद्र ग्रहवंदना, चंडी ग्रहवंदना, चामुंडी ग्रहवंदना, पिशाच ग्रहवंदना, पिशाची ग्रहवंदना, चंडाळी ग्रहवंदना, ब्रह्मराक्षस ग्रहवंदना, पूर्वधर्मा ग्रहवंदना, सर्व ग्रह आवेश आवेश ओम फट स्वाहा. शरीरबंधनम शरीरबंधनम शरीर. चला येऊ का? नाही थांब की भास्कर, थांब जरा. तुम्हाला इथं शरीर सगळं बंधन झालेलं आहे. वचन द्यायला पाहिजे तुम्हाला आता इथून पुढे कुठल्याही वचन देऊ आता? कुठल्याही परिवारचं वाटोळं करणार नाही हे वचन दे मला भास्कर. सगळं तर करून घेतलं, आता काय वचन देऊ? अरे नाही आता तसं बाबा, जाऊ द्या. नाही पहिला वचन द्यायचं मग जायचं. वचन आता काय वचन देऊ बाबा? वचन दे मला, कुठल्या इथून पुढे परिवारचं नुकसान करणार नाही. अरे बाप रे, वचन दे. वचन देतो बाबा, वचन. हातावर हात ठेवून दे माझ्या वचन. एका गुरुच्या हातावर हात ठेवून वचन दे. वचन पण देतो का बाबा? दे. घेतो आता घेऊन बसला तर वचन नको घेऊ. अरे बाबा घे बाबा, घे पटकन वचन.
हा आतापासून आहे ना मी हं. कुठल्याही परिवाराचं वाटोळं करणार नाही. जर विचार केला 1% जरी वाटोळं करायचं तर 100% तुला उलट लागणार. तुला करायला राहिलंच का आता कसं करू मी वाटोळ आता काही नाही करणार मी आता वाटोळ. आणि जर मी वाटोळ केलं तर मला मारून टाका आता. माझं घरदार मारा, पुरी बळी मारा, लेकी बळी मारा माझ्या. असं वचन देतो मी तुम्हाला. आता सोडता का मला? हे जोपर्यंत सूर्य चंद्र अग्नी वायू हो हो भूमी अरे आकाश बाबा, पाणी सगळं आहे सगळं घ्या. तोपर्यंत तुझे माझे वचन चालणार. अरे. ओके चालेल का आता? जय मशाल काली. बॉडीतच होतं. हा? एवढ्या वर्षाच्या बॉडीतच राहिलं होतं सर. कधी बाहेर आलंच नव्हतं. ज़रूरी सूचना, साधना सिद्धि अघोरी चैनल यूट्यूब के ऊपर एक ही है, दूसरा मेरा चैनल कोई नहीं है। और मेरे एक ही गुरु है श्री श्री मंजुनाथ पाटिल जी, वो भी कर्नाटक के आजू बाजू 100-200 किलोमीटर पे है। और यही एक ही मेरा मोबाइल नंबर है, अदरवाइज़ दूसरा कोई मोबाइल नंबर नहीं है, क्योंकि फ्रॉड लोग मेरा नाम लेके पैसा लूट रहे हैं। मेरा ही शिष्य है ये साधना सिद्धि अघोरी वाला करके बता रहे हैं, तो ऐसे फ्रॉड लोगों के ऊपर विश्वास मत रखिए। और ये एकमेव ही नंबर है मेरा, इसके अलावा किसी और नंबर पर पैसा पेमेंट मत डालिए। जय मशान कालिका देवी।